सध्या मनोर वाडा भिवंडी महामार्ग हा 4 पदरी नव्याने काँक्रिटीकरण रस्ता बनत असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांसह लहान वाहनांची देखील दळणवळण सुरूच असते। या महामार्गावर आतापर्यंत 600 पेक्षा अधिक नागरिकांचा अपघातात बळी गेला आहे, तर हजारो नागरिक या अपघातात आतापर्यंत गंभीर दुखापतीने ग्रासले आहेत, तर हजारो वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याला कारण होते ते म्हणजे या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि या खड्ड्यांमुळे निर्दोष नागरिकांचा जीव देखील गेला आहे। कारण अनेक वेळा खड्डे वाचवण्याकरता वाहनांची समोरासमोर धडक बसली आणि अपघात झाला। पण आता हा महामार्ग काँक्रिटीकरणाचा बनत असून या महामार्गावर प्रवास करणे दिलासादायक जरूर असेल, पण आता त्याहून जास्त अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण वाहनांचा वेग आता अधिक प्रमाणात असणार। अचानक रस्त्याच्या मध्ये अडथळा आल्यावर वाहनांवरील वेगामुळे ताबा सुटणे किंवा वाहन नियंत्रणात न राहिल्यास रस्त्यालगत असलेल्या या धोकादायक विद्युत पोलांना जाऊन धडकणे, ज्यामुळे अपघाताची तीव्रता भयानक होईल आणि निर्दोष नागरिकांना जीवास मुकावे लागेल। कारण हेच पोल आधी रस्त्यांपासून लांब होते आणि आताही ते या महामार्गापासून काही अधिक अंतरावर असायला पाहिजे होते, मात्र आता हे पोल रस्त्याच्या अगदी जवळ असलेल्या गटारीला लागूनच उभे ठाकलेत, ज्याच्यामुळे निर्दोष नागरिकांना अपघातानंतर या पोलाला धडकल्यावर त्याचा परिणाम काय होईल याचा अंदाज बांधणे देखील अंगाला शहारे मारणारी असणार। म्हणून हा महामार्ग आता जागोजागी तयार केलेल्या मृत्यूचा सापळाच म्हणावे लागेल। ठिकठिकाणी उभे केलेले हे मृत्यूचे मनोरे, याला जबाबदार कोण, आता हे देखील कोणाला म्हणावे अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। महामार्ग बनवणारी कंपनी, ठेकेदार तर आपले काम करत आहे, मात्र हे उभे ठाकणारे पोल महावितरण की ठेका असलेले ठेकेदार की यावर दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी, कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण जरूर प्रतिक्रिया द्या।